आज खरं तर सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं एक आनंदाचा सुवर्ण क्षण आहे। सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आदरणीय छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आदरणीय जयकुमार गोरे भाऊ या दोघांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान मिळालं। त्याचप्रमाणे आमदार आदरणीय शंभूराज देसाई साहेब आणि आमदार मकरंद पाटील यांना सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं। खरं तर देवेंद्र फडणवीस सरकारनं सातारा जिल्ह्यासाठी मंत्रिमंडळामध्ये छप्पर फाडके दिलेला आहे, कारण विश्वास बसत नाही। आज 8 आमदारापैकी 4 आमदार हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेले आहेत आणि याचा उपयोग या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासासाठी होईल। म्हणून मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी सातारा जिल्ह्यावर विश्वास दाखवला आणि 100% सातारा जिल्हा हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि परत सगळ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।